लोकसभा निवडणुकीपासून या जिल्ह्यातलं वातावरण पूर्णतः बदललं होतं आणि गेल्या अनेक वर्षांपासून इथं गुंडगिरी आहे, दादागिरी आहे आणि त्याचाच एक बळी संतोष देशमुख आहेत आणि ही गुंडगिरी थांबली पाहिजे असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे. तेच मुख्यमंत्र्यांचं सुद्धा म्हणणं पाहिजे, दोनही उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा तेच म्हणणं पाहिजे की जे जनतेचं म्हणणं आहे की इथली गुंडगिरी थांबली पाहिजे. तुम्ही जर आता चहा प्यायला लागले आणि बिस्किटं खायला लागले तर गुंडगिरी कमी कशी होणार? गुंडगिरी तुमच्यासोबत बसतेत कसं काय? मग आरोपी पळवायचा प्लॅन तर नाही ना ठरला तिथून, म्हणजे ही शंका येते. मग मराठ्याला एक न्याय आणि ह्या आरोपीला एक न्याय, म्हणजे तुम्ही असं करताय का की गुंडगिरीला बळ द्यायला लागलेत का? दादागिरी करणाऱ्याला बळ द्यायला की तुम्ही? म्हणजे तुम्ही आल्यापासून हे पूर्ण दबायला पाहिजे होतं, तर हे तो उफाळून आलाय वर. म्हणजे तुम्ही आल्यावर हे चड्ड्यावरचे गुंड, चट्ट्यापाट्यात चड्ड्या घालणारी ही टोळी सक्रिय केली काय तुम्ही? लोकाला धमकून पैसा वसूल करायला लागले काय तुम्ही? म्हणजे निवडणुकीतले पैसे उडाले म्हणून असे गोळा करायला लागले का? मराठ्यांचे पोरं मारून खंडाने वसूल करायला लागलात. गुंडगिरी तुम्ही फोपायला लागलात की यांना गुंडच पोसायचे. हे राज्य वेगळ्या दिशेने न्यायचं आहे असा यांचा सरकारचा एक अंदाजा दिसतोय, पण आम्ही त्या मार्गाने जाऊन देणार नाहीत. पण गुंडगिरीचा बंदोबस्त होणार. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.